नमस्कार मंडळी. विनदोघातील ही तुटींना या मालिकेत लवकरच एक मोठा खुलासा होणार आहे. राजवाड्यांच्या घरात सध्या अंशुमनच्या लग्नाचा घाट घालण्यात आला. राजवाड्यांच्या स्टेटसला आणि अंशुमनला शोभेल अशी श्रीमंत मुलगी सून म्हणून घरी आणायची असं मल्लिकाने ठरवलेलं असतं. पण अंशुमन आपल्याच आईला तोंडावर पाडणार आहे. चिंगीच्या पोटात अंशुमनचं बाळ असतं आणि हे सत्य आता स्वानंदीला समजणार आहे. चिंगी गरोदर असल्याची शंका स्वानंदीला येते आणि त्यानंतर स्वानंदीला चिंगीचे मेडिकल रिपोर्ट सापडतात. ती अंशुमनपासून गरोदर असल्याचं समजता स्वानंदीला खूप मोठा धक्का बसतो. चिंगी गरोदर असताना अंशुमनचं वेगळ्याच मुलीशी लग्न होणं ही गोष्ट स्वानंदीला सहन होणारी नसते. आता काहीही करून आपण चिंगीला न्याय मिळवून द्यायचा असा निश्चय स्वानंदी करते. रडत असलेल्या चिंगीचा हात धरून स्वानंदी तिला लग्न मंडपात नेते. समोरून थाटामाटात सुरू असलेला अंशुमनचा लग्न सोहळा स्वानंदी थांबवते आणि मिस्टर राजवाडेंना सुद्धा याबाबत तुम्ही भावाची जराही बाजू घेऊ नका असं बजावते. ज्यावेळी चिंगी गरोदर असल्याचं सत्य सर्वांसमोर उघड होतं त्यावेळी राजवाडे कुटुंबातल्या प्रत्येकाला धक्का बसतो. स्वानंदी रागाच्या भरात अंशुमनला सणसणीत कानाखाली मारते. यानंतर समर सुद्धा त्याला जाब विचारणार आहे. समर आता अंशुमनला शेवटची संधी देणार आहे, अन्यथा अंशुमनला घराबाहेर काढलं जाईल. समर म्हणतो, तुला आता शेवटची संधी देतोय अंशुमन. आता तू माझ्याशी खरं बोललास ना तर निदान मी तुझ्याशी माणूस म्हणून नीट वागेन. पण जर तू ही जबाबदारी नाकारलीस आणि DNA टेस्टमध्ये हे मूल तुझंच असल्याचं सिद्ध झालं तर मग विषय संपला. या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. यापुढे तुझं कोणाशी कुठलं नातं नसेल. आता समर भडकल्यावर अंशुमन काय निर्णय घेणार? बाळाची जबाबदारी स्वीकारणार की DNA टेस्टला तयार होणार? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. या प्रोमोवर प्रेक्षकांनी असंख्य कमेंट्स केले आहेत. अनेकांनी हे प्रकरण DNA टेस्टपर्यंत जाऊन पोहोचणार आणि शेवटी काकू हे रिपोर्ट बदलणार असं वाटते. तर काही नेटकऱ्यांनी फायनली राजवाडे फॉर्म बोलले असं म्हणत समरचं कौतुक केलं आहे. आता अंशुमन काय निर्णय घेणार? भावासमोर तो चूक मान्य करेल की काय? अंशुमनचा कपटेपणा करून DNA रिपोर्ट बदलणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.